नमस्कार. महाराष्ट्र हवामानमध्ये आपलं स्वागत आहे. मी शेखर करमरकर. आजच्या हवामानाचं मेन अट्रॅक्शन किंवा मेन फीचर म्हटलं तर पावसाचा दिलासा एवढ्या 2 शब्दात मी सांगेन, की येत्या 5-6 दिवसात जे दिसतं आहे, त्याच्यामध्ये महाराष्ट्राला पावसाचा बराच मोठा दिलासा मिळेल असं वाटतंय. आता सुरुवात प्रेशरपासून करतो. इथे बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र तयार झालेलं आहे. कमी दाब म्हणजे इथे आता दाखवतंय ते 1000 किंवा 999 आणि खाली दाखवतंय म्हणजे महाराष्ट्राच्या म्हणजे मुंबईच्या भागात म्हणलं तर 1011 म्हणजे हा जो फरक आहे, त्याच्यामुळे वारं इकडून वाहत आहे आणि त्याच्यामुळे येत्या 5-6 दिवसामध्ये 2 फ्रंट म्हणजे ज्याला आपण आघाडी म्हणूयात. तर एक मुंबई म्हणजे सह्याद्रीकडनं येणारी आघाडी म्हणजे पाऊस एका बाजूनी असा येणार आहे आणि दुसऱ्या बाजूनी हा असा येणार आहे. त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये पुढच्या 5-6 दिवसात बराचसा भाग कव्हर होतो आहे. बऱ्यापैकी पाऊस पडतो आहे आणि जे जे आपल्याला पावसाची प्रतीक्षा बऱ्याच दिवसापासून होती आणि तर पिकं जगतील का नाही असं बऱ्याच जणांना भीती वाटतेय. तर त्याच्यासाठी थोडासा दिलासा मिळेल, थोडंफार पाऊस यायला लागेल अशी परिस्थिती आहे. ही अतिशय चांगली गोष्ट आहे. आता आजपासून म्हणजे आता मी जे रेकॉर्ड करतो आहे ते 15 जुलै 2026 सकाळी रेकॉर्ड करतोय. आज थोडासा उशीर झालाय करायला. तर आत्तापासून ते पुढचे 1, 2, 3, 4, 5 पुढचे 5 दिवस एकत्र जर आपण पाऊस किती पडेल हे बघितलं, तर परिस्थिती बरीच चांगली झालेली आहे. मी मगाशी म्हटलं तसं मुंबईच्या बाजूनी एक आघाडी पावसाने उघडलेली आहे. त्याच्यामुळे कोकण किनारपट्टी, घाटमाथा इथं व्यवस्थित पाऊस आहे आणि हा जो पाऊस आहे हा यावेळेस म्हणजे येत्या 5-6 दिवसामध्ये घाट ओलांडून बऱ्यापैकी पुढं येतो आहे. त्याच्यामुळे जळगाव आता इथं 30 मिलीमीटर म्हणजे येत्या 5-6 दिवसात 30 मिलीमीटर म्हणजे चांगली परिस्थिती म्हणायची. इथं आता मी एक-एक हळू दाखवतो तुम्हाला एक-एक भाग. तर नंदुरबार जिल्ह्यामध्ये येत्या 5-6 दिवसात बऱ्यापैकी पाऊस आहे. मालेगाव भागात थोडा कमी आहे, पण जळगाव भाग, अकोला, अमरावती, हिंगोली, नांदेड हा सगळा पट्टा इथे बऱ्यापैकी पाऊस आहे. त्याच्यामुळे पिकांना जीवदान मिळेल एवढं मी सांगू शकतो या भागामध्ये. नंतर इथे अहिल्यानगर ते साधारणतः धाराशिव, लातूर इथे पाऊस आहे पण फार नाहीये. म्हणजे साधारण असे 3 पट्टे तयार झाल्यासारखे झालेत. 3-4 पट्टे. म्हणजे पहिला पट्टा आहे तो आपण कोकण आणि घाटमाथा म्हणूया. तिथं बऱ्यापैकी पाऊस आहे. म्हणजे साधारण 90-100 या रेंजमध्ये मिलीमीटर्स. नंतर दुसरा जो पट्टा तयार झालाय तिथे मात्र कमी पाऊस आहे, परंतु आहे. म्हणजे तो जो पट्टा आहे, तो मालेगाव, नगर, बार्शी, सोलापूर, लातूर, इकडे बिदर या भागात आहे. अजून इथे म्हणजे सातारा जिल्ह्याचा पूर्व भाग, तिथं मात्र पाऊस नाहीये येत्या 5-6 दिवसात. म्हणजे सातारा ते अकलूज अ, आणि सांगलीचा पूर्वेकडचा भाग म्हणजे जत, इंडी अर्थात मला वाटतं कर्नाटकात आहे. पण सांगलीचा पूर्वेकडचा भाग आणि साताऱ्याचा पूर्वेकडचा भाग इथं मात्र पाऊस दिसत नाहीये. आता मी जे हे सगळं सांगतोय ते आयकॉन म्हणून जे मॉडेल आहे, युरोपियन मॉडेल आहे ते साधारण डिस्ट्रिब्युशन म्हणजे कुठं पाऊस पडेल ते असंच दाखवतंय, पण प्रमाण कमी दाखवतंय. परंतु माझा अनुभव असा आहे, की आयकॉन मॉडेल हे जास्त आपल्या भारतात किंवा महाराष्ट्रासाठी जास्त ते जे सांगतं ते तसं जास्त प्रमाणात होतं, युरोपियन मॉडेलपेक्षा. त्याच्यामुळे मी आता आयकॉनचं सांगतोय तुम्हाला. तर हा झाला दुसरा पट्टा. म्हणजे एक झाला कोकण किनारपट्टी आणि घाटमाथा. दुसरा जो झाला तो म्हणजे आता नंदुरबारला यावेळेस चांगला पाऊस आहे. म्हणजे नंदुरबार हा पहिल्या पट्ट्यात येतो. नंदुरबार, नाशिक जिल्ह्याचा भाग. दुसरा पट्टा तो मालेगाव पासून मग नगर, बीड, लातूर,
सोलापूर हा भाग. फक्त कोरडा राहिलेला भाग म्हणजे साताऱ्याचा पूर्व भाग आणि सांगली जिल्ह्याचा पूर्व भाग आणि कोल्हापूर जिल्ह्याचा पूर्व भाग. नंतर त्याच्या पुढचा जो पट्टा आहे तिथं जास्त पाऊस आहे. हा पट्टा साधारणतः आता दाखवतो तुम्हाला की जळगाव म्हणजे नंदुरबार कडचा खालचा भाग, जळगाव, संभाजीनगर, नांदेड, कर्नाटक बॉर्डर पर्यंत, नंतर इकडे चंद्रपूर, अमरावती, अकोला आणि इकडे महाराष्ट्र म्हणजे MP बॉर्डर पर्यंत हा साधारणतः जो पट्टा आहे तर तो दुसरा आहे. तो तिथं बऱ्यापैकी पाऊस आहे. म्हणजे तिथे 30-35 मिलीमीटर, काही काही ठिकाणी 40, नांदेड भागामध्ये म्हणजे बऱ्यापैकी पाऊस म्हणता येईल आपल्याला. नंतरचा जो पट्टा आहे तो मात्र अतिशय चांगला म्हणजे व्यवस्थित पाऊस होणार आहे. तो साधारणतः इकडे MP बॉर्डर पासून मग नागपूर, ब्रह्मपुरी, मग गोंदिया भागात तर खूपच दिसतोय. म्हणजे 150-160 म्हणजे पुढच्या 5 दिवसामध्ये जर म्हटलं तर गोंदिया भागात अगदीच व्यवस्थित पाऊस आहे. गोंदिया आणि गडचिरोली जिल्हा, काही चंद्रपूरचा भाग, म्हणजे इथे हा जो फ्रंट आहे, फ्रंट म्हणजे पावसाने जी या बाजूनी आघाडी उघडलेली आहे विदर्भाकडनं येणारी, म्हणजे जर आपण इकडे बघितलं तर हा जो पाऊस आहे तो बराचसा मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये आहे, पण त्याची फ्रंट म्हणजे तो इकडे महाराष्ट्रात सुद्धा बऱ्यापैकी येतो आहे. त्याच्यामुळे नागपूरच्या पूर्वेला स्पेशली गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर हा जो पट्टा आहे तिथं व्यवस्थित पाऊस आहे. भंडारा जिल्हा सुद्धा. त्याच्यामुळे फक्त सोलापूरचा दक्षिण भाग, साताऱ्याचा पूर्व भाग, कोल्हापूरचा पूर्व भाग, सांगली जिल्ह्याचा पूर्व भाग आणि इथं एक पट्टा थोडा मोकळा दिसतोय, नगर ते नाशिकच्या दरम्यानचा, तिथं थोडा कमी पाऊस आहे, म्हणजे श्रीरामपूर, कोपरगावच्या बाजूचा पट्टा. परंतु म्हणजे एवढा पट्टा सोडला तर बाकी जवळजवळ सगळ्या महाराष्ट्रामध्ये काही ना काही प्रमाणात पाऊस पडणार आहे. कोकण किनारपट्टी, घाटमाथ्यावर बऱ्यापैकी पाऊस आहे आणि येत्या 5 दिवसात मुख्य म्हणजे चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि नागपूरचा काही भाग इथे व्यवस्थित पाऊस आहे. मग येत्या 5 दिवसामध्ये एक एक दिवस पण सांगतो. पुढच्या 24 तासात कोकण किनारपट्टी आणि घाटमाथा आणि मग इकडून जो पाऊस येतो आहे मध्य प्रदेश आणि छत्तीसगडकडनं तो विशेषतः अजून महाराष्ट्रात पोहोचत नाहीये. म्हणजे येत्या 24 तासात म्हटलं तर महाराष्ट्र बहुतांशी कोरडा आहे. फक्त कोकण किनारपट्टीमध्ये थोडा आहे आणि कदाचित MP छत्तीसगड बॉर्डरकडे थोडाफार प्रमाणात पडेल. नंतर जर आपण उद्याचं बघितलं म्हणजे 16 तारीख बघितली तर विदर्भाकडनं म्हणजे MP छत्तीसगडकडनं येणारा पाऊस बऱ्यापैकी पुढे आलेला आहे आणि घाटमाथ्यावरचा पाऊस पण थोडा वाढलेला आहे. मधला पट्टा कोरडाच राहिलेला आहे. म्हणजे 2 दिवस मधला पट्टा कोरडा राहतोय, परंतु विदर्भाकडनं मात्र पाऊस येतो आहे. मग 17 तारखेला काय होतंय की मधला पट्टा बऱ्यापैकी कव्हर होतोय. म्हणजे संभाजीनगर, नांदेड इथपर्यंत विदर्भातली आघाडी पोहोचती आहे. नंतर 18 तारखेला काय होतंय की विदर्भातली आघाडी मग उत्तर महाराष्ट्रात येते, म्हणजे जळगाव, अमरावती, नागपूर या पट्ट्यामध्ये, परंतु जास्त ते मध्य प्रदेशकडे. पण त्याचा जो वरचा भाग आहे म्हणजे उत्तर महाराष्ट्र तिथे तो पाऊस पोहोचतो आहे आणि तसाच तो नंदुरबार, धुळे या भागातही पोहोचतो आहे आणि मग 19 तारखेला मात्र कमी दाखवत आहे. परंतु जर आपण पूर्ण 5 दिवस बघितले तर महाराष्ट्रात सगळीकडे बऱ्यापैकी पाऊस दाखवता येते, जसं मी मगाशी पूर्ण व्यवस्थित सांगितलं. आता हे जे आहे टेम्परेचर्स दाखवतोय महाराष्ट्रातली, तर आजची टेम्परेचर्स दुपारची म्हटलं तर जास्त आहेत, कारण आज विशेष पाऊस नाहीये महाराष्ट्रामध्ये. परंतु आपण उद्याचे बघूया. हे उद्या दुपारची स्थिती आहे आणि टेम्परेचर्स 1-2 डिग्रीनी खाली आलेली आहेत. म्हणजे मुंबईकडनं आणि छत्तीसगडकडनं ज्या दोन्हीकडनं पाऊस यायला लागलाय त्याच्यामुळे टेम्परेचर्स
ही आजच्यापेक्षा उद्या थोडी कमी झाली आहे, जी चांगली गोष्ट आहे. आता इथे सॅटेलाइटचा रिसेंट फोटो दाखवतोय. अगदीच रिसेंट आहे तो मला नाही मिळाला, कारण तिथं तो उपग्रह गेलेला नाहीये त्या पट्ट्यामधून. परंतु हा साधारण 10-12 तासापूर्वीचा सॅटेलाइट फोटो आहे. त्याच्यामध्ये आपण बघू शकतो स्पेशली की अ, इकडे ओरिसाकडच्या भागात, म्हणजे ओरिसा, छत्तीसगड भागामध्ये इथे खूप मोठ्या प्रमाणात ढग जमा झालेले आहेत. कारण मी एकदम सुरुवातीला सांगितलं तसं की बंगालच्या उपसागरामध्ये साधारणतः इथे कुठेतरी तो जो कमी दाबाचा एक भाग तयार झालाय, त्याच्यामुळे इथे सगळे हे ढग जमा झालेत. आणि हा जो भाग आहे मान्सून, म्हणजे ढग तो इकडून इकडे यायला लागलेत. त्याच्यामुळे मग नागपूरकडच्या, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली या भागामध्ये बऱ्यापैकी पाऊस पडणार आहे. इकडून सुद्धा फ्रंट येणार आहे. आत्ता ते दिसत नाहीये. आत्ता जे दिसतंय ते तसे विरळ ढग आहेत. वारं या दिशेने वाहत आहे सध्या. आणि हे खूप उंचीवरचे ढग आहेत. म्हणजे या भागात अजून विशेष ढग दिसत नाहीयेत. परंतु विदर्भाकडनं, म्हणजे छत्तीसगडकडनं जे पावसाची आघाडी येतेय, त्याचा महाराष्ट्राला यावेळेस खूप फायदा होणार आहे. त्यामुळे एकंदरीत बघितलं तर पुढचा, म्हणजे येत्या 24 तास आणि त्याच्या पुढच्या 24 तास थोडे कोरडेत. पण त्याच्यानंतर जे टोटल 5 दिवस, म्हणजे त्याच्या पुढचे 3 दिवस हे पावसासाठी दिलासादायक आहेत. बऱ्याच भागामध्ये पाऊस पडेल की ज्याच्यामुळे पिकांना जीवदान मिळू शकतं. माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की जो काही पाऊस मिळतोय आपल्याला यावर्षी, तो साठवायची तयारी करा. म्हणजे बंधारे बांधा, काय छोट्या तुमच्या शेतात सुद्धा दगड आडवे टाकून जिथं पाणी वाहून जाते ते अडवायचा प्रयत्न करा. शोष खड्डे घ्या आणि चारा पिकं घ्या. यावर्षी जनावरांसाठी चारा आपल्या घरचा हक्काचा असणं आवश्यक आहे, आणि थोडा जास्त झाला तर विकून चांगले पैसे पण यावर्षी मिळतील. अगदीच विकायची गरज नाही पडली तरी थोडा भाग तरी चारा घ्या. तुमच्याकडे जे काही क्षेत्र आहे त्याच्यामधला तुम्हाला यावर्षी फायदा होईल एवढं मी सांगू शकतो. त्याच्यामुळे येते 5 दिवसामध्ये परिस्थिती बरीच चांगली होती आहे. जसजसं पुढे सरकतंय तसं मी सांगत जाईन. उद्या भेटूया पुन्हा. तोवर नमस्कार.